नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये स्वागत। महाराष्ट्रातील प्रचंड अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्तिगत टीकांना प्रत्युत्तर देताना आपली भावना व्यक्त केली। व्यक्तिगत टीका माझ्यावर होऊ शकते, पण शेतकऱ्यांचे नुकसान असह्य आहे, असं म्हणत त्यांनी गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचा निर्धार व्यक्त केला। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर सारख्या भागात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 100% पीक पाहणीचे आदेश दिले आहेत। पंचनामे 5 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला। या राज्यामध्ये हे राज्य आपत्तीतून जात असताना राज्यामध्ये आपल्याला पीक पाहणी ही आवश्यक होती। आतापर्यंत 60% पीक पाहणी झाली आहे। त्यामुळं आणि आमचं जे पीक पाहणीचं जे ऑनलाईन आहे त्यामध्ये थोडा पूर परिस्थितीमुळे कमी पीक पाहणी झाली, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्याच्या 100% शेतकऱ्याची पीक पाहणी झाली पाहिजे। तर ऑनलाईन आता ते होऊ शकत नसल्यामुळं आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन 100% पीक पाहणी करणार आहे, जेणेकरून कोणाचीही नुकसान जे झालं ते सुटणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही। 100% पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि हा निर्णय फिजिकली आतापर्यंत पीक पाहणी ऑनलाईन आपण पीक पाहणी ऑनलाईन करायचो, पण आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार आणि 100% शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे। अत्यंत महत्त्वाची मागणी माननीय सर्व आमच्या आमदारांची लोकप्रतिनिधींची होती, ती मागणी आज आम्ही मान्य केली आणि शासन निर्णय जारी केला। अधिक अपडेटसाठी वुमन्स 24 चॅनल सोबत जोडलेले रहा। धन्यवाद।